जगात विश्वास न बसणाऱ्या इतक्या घटना आहेत की ज्यांचं रहस्य जगासमोर कधीच येत नाही। जे घडतंय ते का आणि कसं घडतंय हे आपल्याला कधीच कळत नाही। मग आपल्यापर्यंत जेव्हा त्या घटना पोहोचतात तेव्हा आपल्याला शंका येते की हे खरंच घडलं होतं की हे एक दंतकथा आहे। आजची गोष्ट खरी घडलेली घटना तशाच प्रकारची आहे। एक 18 वर्षांची मुलगी जिला भूताच्या गोष्टी, तंत्रमंत्र आणि जादूटोण्याची पुस्तकं वाचायची आवड होती। अशी पुस्तकं वाचायला तिला दिवस सुद्धा कमी पडायचा, इतकं ती हे पुस्तक वाचत होती। पण काही दिवसांनी तिच्यासोबत अशा गोष्टी घडू लागल्या जे ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही। पण या घटनेचे साक्षीदार स्वतः पोलीस सुद्धा आहेत। कोण होती ती मुलगी, तिच्यासोबत नेमकं काय घडलं, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय थरारक गोष्टी जाणून घ्यायची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। ही गोष्ट आहे 1991च्या आसपासची। स्पेनच्या मॅड्रिड शहरात राहणाऱ्या 18 वर्षांच्या इस्टेफानिया ग्युटेरस लाझारोची। इस्टेफानिया ही तिच्या आई वडील आणि छोट्या भावंडांसोबत राहत होती। मगाशी जसं म्हटलं तसं तिला भूताच्या गोष्टी, तंत्रमंत्र आणि जादूटोण्याची पुस्तकं वाचायची आवड होती। या पुस्तकांमुळे तिच्या आयुष्यात काही विपरीत घडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं। 1973 मध्ये जन्मलेल्या इस्टेफानियाच्या आयुष्यात 18 वर्षापर्यंत सर्व काही ठीकठाक होतं। पण एक दिवस इस्टेफानिया कॉलेजमधून घरी परतली तेव्हा तिचं वागणं जरा बदललेलं होतं। ती रोज सारखी वागत नव्हती। तिच्या चालण्या बोलण्यात खूप फरक पडला होता। तिच्या कुटुंबियांना तिच्या या वागणुकीमुळे चिंता वाटू लागली। कुटुंबाला चिंता वाटण्याचं कारण सुद्धा तसंच होतं। इस्टेफानिया तिच्या लहान भावाकडे पाहून जनावरांसारखं गुरगुरत होती, जनावरांसारखे आवाज काढत होती। ती ज्या प्रकारे तिच्या भावाकडे पाहत होती त्यावरून असं वाटत होतं की ती त्याला आता मारणार आहे। हे पाहून तिच्या आई वडिलांना तिची आणखीनच काळजी वाटू लागली। जेव्हा ती नॉर्मल असायची तेव्हा इस्टेफानियाच्या आई वडिलांनी तिला विचारलं की तिच्या अशा वागण्याचं कारण काय आहे। तर इस्टेफानियाला सुद्धा समजत नव्हतं की ती असं का करते। पण तिने तिच्या आई वडिलांना सांगितलं की तिला मध्यरात्री एक सावली दिसते आणि त्यानंतरच तिचं वागणं बदलायला सुरुवात होते। इस्टेफानियाचं असं वागणं जेव्हा हाताबाहेर जाऊ लागलं तेव्हा तिच्या आई वडिलांनी ती वाचते ती सर्व पुस्तकं लपवून ठेवली। पण दिवसेंदिवस इस्टेफानियाची स्थिती आणखी वाईट होऊ लागली। अखेर तिच्या वडिलांनी चर्चमधल्या एका पाद्रीकडून मदत मागितली, पण त्याला देखील यावर काही उपाय सुचला नाही। शेवटी इस्टेफानियाला एका हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं। तिथे इस्टेफानियाची बारकाईने तपासणी करण्यात आली, पण तिचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते। डॉक्टरांनी सांगितलं की तिला कोणतीही शारीरिक किंवा मानसिक समस्या नाही। ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे ठीक आहे। तरीही इस्टेफानियाची तब्येत झपाट्याने खालावत गेली। ती एकदम कमजोर आणि दुबळी झाली। डॉक्टरांनी काही दिवसांसाठी तिला रुग्णालयात ठेवलं, पण अचानक एके दिवशी इस्टेफानियाचा मृत्यू झाला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं कळलं की तिचा मृत्यू हृदयाचे ठोके थांबल्यामुळे झाला। इस्टेफानियाच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहावर कॅथोलिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले। ती घरातली सर्वात मोठी मुलगी होती म्हणून तिच्या आई वडिलांना धक्का बसला होता। तिच्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी एका खोलीत सुरक्षित ठेवलं आणि खोलीच्या दरवाजाला टाळं लावलं। आता सगळं नॉर्मल होतं। इस्टेफानियाला जाऊन सुद्धा बरेच दिवस लोटले होते। इस्टेफानियाच्या आईने एक दिवस इस्टेफानियाच्या खोलीची साफसफाई करण्यासाठी ती खोली उघडली तेव्हा तिच्या आईला खोलीत इस्टेफानियाचं सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं। तिच्या आई वडिलांना वाटलं की घरातल्याच कोणीतरी हे केलेलं असेल, म्हणून त्यांनी त्या वस्तू व्यवस्थित पुन्हा जागेवर ठेवल्या। काही दिवसांनी पुन्हा ती खोली उघडली तेव्हा सुद्धा इस्टेफानियाच्या सर्व वस्तू खोलीत अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या। आता इस्टेफानियाच्या कुटुंबियांना शंका आली आणि त्यांनी रोज खोली उघडण्याचा निर्णय घेतला। ते वस्तू नीट जागेवर ठेवायचे आणि जेव्हा ते खोली उघडायचे तेव्हा त्यांना ते सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसायचं। काही दिवसांनी त्यांना त्या खोलीच्या भिंतींवर नखाच्या ओरखड्याचे निशाण दिसू लागले। या खोलीत नक्की काय चाललंय हे त्यांना काही केल्या कळतच नव्हतं आणि म्हणूनच ते भयभीत झाले होते। त्यामुळे त्यांनी त्या खोलीला नटबोल्ट लावून कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला। पण त्या रात्रीच त्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागले। इस्टेफानियाच्या कुटुंबियांनी शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतली, तर शेजाऱ्यांनी सुद्धा तसेच आवाज ऐकल्याचं सांगितलं। दुसऱ्या दिवशी कुटुंबाने ती खोली बंद करण्यासाठी सुताराला बोलवून घेतलं आणि ती खोली पॅक बंद केली। एकदा इस्टेफानियाच्या शाळेचे शिक्षक तिच्या घरी आले। अशा विचित्र घटनांमुळे इस्टेफानियाच्या कुटुंबाची परिस्थिती आधीच बिकट झाली होती।
त्या शिक्षकांनी त्याने इस्टेफानियाच्या बद्दल जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। शिक्षकाने सांगितलं की शाळेत इस्टेफानियाची एक घनिष्ठ मैत्रीण होती जिच्या बॉयफ्रेंडचा अपघातात मृत्यू झाला होता। त्यानंतर इस्टेफानियाची मैत्रीण डिप्रेशनमध्ये गेली होती। तेव्हा इस्टेफानिया, तिची मैत्रीण आणि आणखी 2-3 मुली शाळेच्या मागच्या बाजूला तंत्रमंत्र करताना या शिक्षकाने त्यांना पकडलं होतं आणि त्यांना तिथून हाकलून दिलं। पण त्या मुलींपैकी एका मुलीने शिक्षकाला सांगितलं की इस्टेफानिया ही भूतांशी बोलते आणि ती तिच्या मैत्रिणीच्या मृत बॉयफ्रेंडच्या आत्म्याशी बोलत होती। शिक्षकाने सांगितलेली ही गोष्ट ऐकून इस्टेफानियाच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला। त्यांनी ती खोली बंद केली होती। या घटनांमुळे त्यांनी ठरवलं होतं की हे घर सोडून दुसरीकडे राहायला जावं। पण एका रात्री इस्टेफानियाच्या आईला एक विचित्र अनुभव आला। ती झोपलेली असताना तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या छातीवर बसले। कुटुंबाने आता मदतीसाठी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला। पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना त्या खोलीत घरातील इतर खोलींपेक्षा जास्त थंडावा जाणवला। शेजाऱ्यांचं आणि त्या कुटुंबाचं बोलणं ऐकून पोलिसांनी दुसऱ्या दिवशी रात्री तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला। त्या रात्री पोलिसांनी ते विचित्र अनुभव स्वतः घेतले। त्या रात्री इस्टेफानियाचा भाऊ बेडवरून फुटबॉल सारखा उड्या मारत होता। कधी एका ठिकाणी तर कधी दुसऱ्या ठिकाणी तो जात होता। इस्टेफानियाच्या खोलीत थंड वारे वाहत होते तर घरातील इतर खोल्यांमध्ये थंडीचा लवलेशही नव्हता। इतकंच नाही तर पोलिसांना रात्रभर ते आवाजही ऐकू आले आणि त्यांनी या सर्व गोष्टी आपल्या रिपोर्टमध्ये लिहून ठेवल्या। पोलिसांमुळे हे प्रकरण मीडियासमोर सुद्धा आलं। पोलिसांनी या घटना होण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तपासणी केली, पण त्यांना ते कारण कधीच कळलं नाही। नंतर पोलिसांनी कुटुंबाला ते घर सोडण्याचा सल्ला दिला। इस्टेफानियाच्या कुटुंबाने घर सोडल्यानंतर त्याला तशा कोणत्याही घटनांचा सामना करावा लागला नाही। आजही स्पेनमध्ये ही गोष्ट एक रहस्यच आहे, ज्याचं उत्तर कधीच सापडू शकलं नाही। अशाच थरारक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।